2 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा कालखंड हा अतिशय उत्तम असा कालखंड कन्या राशीसाठी म्हणता येईल. कारण गुरुदेवांचं राशी परिवर्तन कर्क नावाच्या उच्च राशीमध्ये होतं आहे आणि गुरुदेव आपल्या 11th हाऊसमध्ये म्हणजे आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे आपली जेवढी पण इच्छा आकांक्षा जेवढ्या आपण आतापर्यंत पाहिलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रेक लागलेला आहे, आपल्या रखडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होताना आपल्याला या 4 महिन्यामध्ये दिसतील. गोल्डन असा काळ हा कन्या राशीसाठी बनलेला आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुदेवांची जी पंचम दृष्टी आहे ती आपल्या भावंडांच्या स्थानावरती म्हणजे पराक्रमाच्या पण स्थानावरती तृतीय स्थानावरती पडते. त्याच्यामुळे भावंडांसाठी आपल्या उत्तम असा हा कालखंड बनलेला आहे. त्यानंतर शॉर्ट ट्रॅव्हलचे योग आपले बनलेले आहे. आपल्या फॅमिलीसोबत एखाद्या ठिकाणी जाणं आणि रिफ्रेशमेंट करून घेणं स्वतःची असे योग आपले या ठिकाणी बनलेले. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही आपल्या पंचम स्थानावरती पडते. त्याच्यामुळे संतान प्राप्तीसाठी जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांना विशेष अशा गुड न्यूज या 4 महिन्यांमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर पंचम स्थानामध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनोखा काळ हे 4 महिने म्हणता येईल कन्या राशीच्या जातकांसाठी. आपण केलेले सर्व रखडलेली सर्व कामं पण पूर्ण होतील आणि आपली जी मेमरी आहे मेमरी पॉवर ही खूप चांगली राहील. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं राहील विद्यार्थ्यांचं. आणि सप्तम दृष्टी ही आपल्या पंचम स्थानावरती पडतेच आहे, त्याच्यासोबत नवम दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानावरती पडते. त्याच्यामुळे आतापर्यंत रिलेशनशिपमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर रिलेशनशिपमध्ये असलेले मनमुटाव दूर होण्याची सुवर्ण संधी ही कन्या राशीच्या जातकांना चालून आलेली आहे. विवाहासाठी सुद्धा कन्या राशीच्या जातकांसाठी उत्तम अशा संधी या पिरियडमध्ये जून ते ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळतील. आपले विवाह यामध्ये जुळण्याचे योग बनलेले आहे. तर उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण आपल्याला डेली करायचं आहे. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. थँक्यू सो मच.